विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीमध्ये तुम्हाला इंग्लिशच्या पेपरामध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत, तुम्हाला पास व्हायचे आहे आणि तेही अभ्यास न करता फक्त काही ट्रिक वापरून या ठिकाणी तुम्ही चांगले मार्क इंग्लिशमध्ये पाडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना अभ्यास न करता फक्त काही ट्रिक वापरून परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत. म्हणजे 80 पैकी तुम्ही कमीत कमी 70च्या वर किंवा 60च्या वर या ठिकाणी मार्क पाडू शकता. ते कसं, तर फक्त एक ट्रिक वापरायची आहे आणि काही या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. प्रश्नपत्रिका जी आहे, आता ही प्रश्नपत्रिका बघा मार्च 2022ची आहे. तर ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोणती ट्रिक वापरू शकता, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नंतर लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की मागील व्हिडिओमध्ये मी सेक्शन 1 आपला जो म्हणजे सेक्शन किती आहेत, आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपमध्ये किती सेक्शन असणार आहेत, ह्या सगळ्या बद्दल मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तर त्याचा जो लिंक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे. तर आज आपण प्रश्नपत्रिका सोडवायची कशी ते आपण या ठिकाणी ट्रिक पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सेक्शन 1 असतो तो प्रोजचा असतो, म्हणजे धड्यावरचा असतो. आपले जे लेसन्स आहेत त्यावरचा हा प्रश्न असतो. रिडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. तर बघा, पहिलेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की काय काय असणार आहे. तर कॉम्प्रिहेन्शनसाठी तुम्हाला एक पॅसेज असणार आहे, लँग्वेज स्टडी असणार आहे म्हणजे ग्रामर असणार आहे, समरी असणार आहे आणि माइंड मॅपिंग या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तर क्वेश्चन नंबर ए मध्ये बघा काय आहे, रीड द ॲब्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला काय करायचा, ॲब्स्ट्रॅक्ट हा जो उतारा आहे, हा जो पॅसेज आहे, हा तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सांगितल्या जातील त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे A1, तो या ठिकाणी आहे ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे काय, तर चूक किंवा बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न कसा विचारला जातो कधी कधी, रीड द फॉलोविंग सेंटेन्स अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट अँड रिराईट दॅम. म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला ट्रू अँड फॉल्स हेच लिहायचं नाहीये, तर या ठिकाणी करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट म्हणजे काय, की जो चुकीचा स्टेटमेंट आहे त्याला करेक्ट करून तुम्हाला रिराईट करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, रिराईट दॅम म्हणजे परत रिराईट करायचं आहे, तुम्हाला लिहायचं परत आहे. म्हणजे फक्त उत्तर लिहायचं नाहीये, तर त्याला तुम्ही रिराईट करून, जे चुकीचा असेल एखादा प्रश्न जर चूक आहे तर त्याला रिराईट करून तुम्हाला करेक्ट करावा लागणार आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता तर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी नीट वाचायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जो दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी रिअरेंज म्हणजे घटनाक्रमानुसार. या ठिकाणी बघा, हा प्रश्न नेहमी मी 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेलाच आहे की रिअरेंजचा प्रश्न हा नेहमी विचारला जातो म्हणजे जातोच. तर रिअरेंज म्हणजे काय, तर घटनाक्रमानुसार. रिअरेंज द फॉलोविंग स्टेटमेंट इन ऑर्डर ऑफ देअर अॅक्युरन्स इन ॲब्स्ट्रॅक्ट. म्हणजे पॅसेजमध्ये जो तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिलेला आहे तो तुम्हाला घटनाक्रमानुसार त्या ठिकाणी रिअरेंज करायचा आहे, घटनाक्रमानुसार लावायचा आहे. ठीक आहे, किती मार्काला हा प्रश्न असतो, तर 2 मार्काला हा प्रश्न असणार आहे. घटनाक्रमानुसार लावा. पहिली जी घटना घडली असेल त्या पॅसेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे आणि काय करायचं आहे, ती पहिली जी घटना आहे ती या ठिकाणी पहिल्या नंबरावरती तुम्हाला लिहायची आहे, त्यानंतर दुसरी घटना, त्यानंतर तिसरी घटना आणि त्यानंतर चौथी घटना. म्हणजे हे या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेले आहे ते तुम्हाला रिअरेंज करून पुन्हा लिहायचे असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क भेटून जाणार आहेत. पुढे आपण जाऊया. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे गेस. आता गेस म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी हा तर फक्त एक क्लू दिलेला असतो. क्वेश्चन आहे, रीड द फॉलोविंग सेंटेन्स अँड राईट डाऊन व्हॉट इट मीन्स. मीन्स म्हणजे अर्थ. तर या ठिकाणी तुम्हाला 2 या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय, तर स्वमत अभिव्यक्तीचा हा प्रश्न असतो. म्हणजे स्वमताने तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहावं लागणार आहे. सपोज यू आर अ मॅनेजर ऑफ अ हॉटेल, अ पुअर बॉय हॅज टेकन डिनर इन द हॉटेल अँड देन ही फाउंड he has not enough money to pay the bill. Describe how you will react in the situation. या सिच्युएशनमध्ये तुमचं रिॲक्शन काय असणार आहे, तुम्ही काय रिॲक्ट कराल. की तुम्ही समजा एक मॅनेजर आहेत एका हॉटेलचे
आणि एक त्या ठिकाणी पुअर बॉय म्हणजे एक समजा एक त्या ठिकाणी भिकारी आला किंवा एक असा व्यक्ती आला की ज्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि त्याने डिनर केलं, ठीक आहे, आणि त्याच्याकडे पैसे नाही आहेत, मग तुम्ही काय, तुमचं रिॲक्शन काय असणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याशी वागणार. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स या ठिकाणी अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. तर उत्तर स्वमताने लिहायचं आहे, तर तुम्ही मनाने हा प्रश्न सोडवू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे लँग्वेज स्टडीचा. या ठिकाणी ग्रामर आहे. तर ग्रामरमध्ये काय विचारलेलं आहे की सिम्पल सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला बनवायचं आहे. 2 मार्कासाठी 2 सेंटेन्स दिलेले आहेत, सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे तर व्हॉकॅब्युलरीमध्ये मॅच द फॉलोविंग आहे. या ठिकाणी तुम्हाला पॅसेजमध्ये जायचं आहे. पॅसेजमध्ये काही गोष्टी या ठिकाणी असतील तर त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, मॅच द फॉलोविंग करायचा आहे. त्यानंतर B1 हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी तो ग्रामरचाच आहे, लँग्वेज स्टडीचा आहे, पण नॉन टॅक्च्युअल ग्रामरचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो आपला पॅसेज दिलेला आहे त्याच्याशी संबंधित हा ग्रामर नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी बघा कसा प्रश्न विचारलेला आहे की वी कॅन ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली आणि रिराईट युझिंग मॉडेल ऑक्सिलरी शोविंग कंपल्सन. या ठिकाणी कंपल्सरी शोविंग करणारा एक मॉडेल ऑक्सिलरी वर्ब या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे आणि हा सेंटेन्स तुम्हाला रिराईट करायचा आहे, म्हणजे पुन्हा लिहायचा आहे. देन दुसरा क्वेश्चन या ठिकाणी नो सुनरचा आहे. तो नो सुनर हा पण एक ग्रामरचा प्रकार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नो सुनरचा वापर या ठिकाणी सुरुवातीला करायचा असतो आणि त्याचे काही रूल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. देन तिसरा जो प्रश्न या ठिकाणी ग्रामरमध्ये विचारलेला आहे तो आहे रिटोरिकल क्वेश्चन. तर या ठिकाणी रिटोरिकल क्वेश्चन म्हणजे काय, तर रिटोरिकल क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन बनवायचा आहे ज्याचा आन्सरशी जास्त म्हणजे घेणं देणं नाही आहे, तर प्रश्नावरती जास्त भर असतो या ठिकाणी. तर आता या ठिकाणी बघा द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड. तर असा एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे. तर डझंट द मदर लुक्स आफ्टर द चाइल्ड आणि शेवटी काय द्यायचं आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे रिटोरिकल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे, भर देणारा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर B2 मध्ये फिक्स आहे, स्पॉट द एररचाच प्रश्न या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये चुकीचा एखादा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, स्पॉट करायचा आहे आणि तो एरर तुम्हाला या ठिकाणी स्पॉट करून लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 तर या ठिकाणी बघा रीड द ॲक्सेप्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. परत एक तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे तर पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज अनसीन असणार आहे, तुमच्या पुस्तकातला टेक्स्टबुक मधला हा पॅसेज नसणार आहे, अनसीन पॅसेज असणार आहे. त्याच्यावरती काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा A1 क्वेश्चन आहे रिराईट द फॉलोविंग सेंटेन्स ॲज पर देअर अॅक्युरन्स इन द ॲक्सेस. म्हणजे परत काय आहे, दिलेल्या उत्तरात ज्या क्रमाने ज्या ठिकाणी ही वाक्य आलेली आहेत त्या क्रमाने तुम्हाला पुन्हा लिहायचे आहेत. म्हणजे तेच म्हणजे घटनाक्रमानुसार या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. देन पुढचा जो प्रश्न आहे तो आहे एक्सप्लेनचा, म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला. द रायटर सेज आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स. आय टेक डिसिजन्स अँड देन मेक देम राईट. जो रायटर आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की मी त्यांचा एक विश्वास आहे की मी पहिले डिसिजन घेतो आणि त्याच्यानंतर त्या डिसिजनला मी राईट बनवतो. म्हणजे काही लोक सांगतात ना की राईट डिसिजन घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी रायटर उलटं सांगतायत की मी डिसिजन पहिले घेऊन टाकतो आणि त्याच्यानंतर मी त्याला राईट बनवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचा एक्सप्लेन तुम्हाला करायचं की तुमचं काय मत आहे त्याबद्दल, तर ते तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 3 आहे या ठिकाणी गिव्ह रिझन्स. तर गिव्ह रिझन्समध्ये काय द्यायचं तुम्हाला या ठिकाणी कारण द्यायचं आहे. रतन टाटा डिसाइडेड टू सेल हिज पॅसेंजर कार बिझनेस. या ठिकाणी तुम्हाला फक्त कारण द्यायचं आहे अँड देन फिनिश युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 4 हा पर्सनल रिस्पॉन्सचा असतो, तर स्वमतचा असतो. या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याचा स्वमत तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे. एक्सप्रेस युअर ओपिनियन. तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. ओपिनियन म्हणजे मत, तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी आहे डू ॲज डायरेक्टेड. तर याच्यामध्ये काय असणार आहे तर ग्रामर असणार आहे. बघा ग्रामर काय विचारलेलं आहे, रिराईट द सेंटेन्स युझिंग द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्ह वरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचीही लिंक मी काय करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन टाकणार आहे. तर बघा इन्फिनेटिव्ह या ठिकाणी बनवायचं आहे. तर अंडरलाईन एक वर्ड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, अंडरलाईन वर्ड आहे बिल्डिंग. तर बिल्डिंगचं काय होणार आहे इन्फिनेटिव्ह टू बिल्ड. ही वर्क हार्ड टू बिल्ड अ बेटर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन. या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रामर या ठिकाणी विचारलेला आहे तो आहे रिराईट इट बिगिनिंग विथ. तर या ठिकाणी द पॅसेंजर कार टाटा इंडिका या ठिकाणी तुम्हाला
इथून या सेंटेन्सची काय करायची आहे, बिगिनिंग करायची आहे. इथून हा सेंटेन्स लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी व्हॉकॅब्युलरीचा असणार आहे. गिव्ह अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय तर विरुद्धार्थी, आणि सिनोनिम्स पण कधी कधी येऊ शकतो प्रश्न. तर सिनोनिम्स म्हणजे काय असणार आहे, तर सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, आणि अँटोनिम्स म्हणजे काय असणार आहे, तर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच पॅसेजमध्ये म्हणजे अनसीन पॅसेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर बी असणार आहे, आणि तो असणार आहे समरी रायटिंगचा. तर समरी रायटिंग ह्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला या पॅसेजबद्दल. तर तुम्हाला या ठिकाणी समरी रायटिंग लिहायची आहे. 4 to 5 लाईन्समध्ये तुम्हाला समरी या ठिकाणी संपवायची आहे. समरी रायटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की टायटल देणे खूप महत्त्वाचं आहे. टायटल द्या आणि त्याच्यानंतर 4 to 5 लाईन्समध्ये समरी रायटिंग या ठिकाणी तुम्हाला संपवायची आहे. ह्याच्याबद्दल मी पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये. समरी रायटिंग, माइंड मॅपिंग हे सगळं आपलं मागील व्हिडिओमध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे या ठिकाणी माइंड मॅपिंगचा. तर माइंड मॅपिंगसाठी या ठिकाणी तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे. टॉपिक आहे प्रॉपर टाइम मॅनेजमेंट, आणि त्या ठिकाणी बघा हे 3 तुम्हाला या ठिकाणी काही क्लू दिलेले आहेत. युझिंग द टायटल, कनेक्ट युअर थॉट्स, म्हणजे तुमच्या विचारानुसार तुम्हाला या ठिकाणी टायटल द्यायचं आहे. यूज युअर ओन डिझाईन्स, तुमच्या स्वतःहून तुम्ही काय करायचं आहे, माइंड मॅपिंग करताना तुमची स्वतःची डिझाईन या ठिकाणी द्यायची आहे. आणि 2-3 मेन आणि 2-3 सब ब्रँचेस या ठिकाणी बनवायचं आहे. माइंड मॅपिंग करताना आपण ब्रँचेस बनवतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर माहिती नसेल तर ह्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे. त्यानंतर आहे सेक्शन नंबर 2, हा पोएट्रीचा असणार आहे. पोएट्री म्हणजे पॅसेज पोएट्रीचा येणार आहे या ठिकाणी, आणि त्याचबरोबर ॲप्रिशिएशन सुद्धा असणार आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज फॉलो करायची आहे. या ठिकाणी एक पोएम आलेली आहे आणि पोएमचं नाव आहे सॉंग ऑफ द ओपन रोड. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा जास्त लांब होईल, मोठा होईल, त्याच्यामुळे मी जरा फास्ट घेत आहे. तर बघा जो पोएमचा क्वेश्चन असणार आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने येऊ शकतो. क्वेश्चन नंबर A1, कम्प्लीट द वेब डायग्राम अबाउट द क्वालिटीज नीडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ. तर या ठिकाणी क्वालिटीज तुम्हाला विचारलेले आहे. क्वालिटीज म्हणजे गुणवैशिष्ट्य या ठिकाणी विचारलेले आहे. कशाबद्दल गुणवैशिष्ट्य विचारलेले आहेत, तर क्वालिटीज नीडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ, आपल्या लाईफचा प्रवास या ठिकाणी त्याची क्वालिटीज त्या ठिकाणी तुम्हाला त्या ॲक्स्ट्रॅक्टमधून म्हणजे पोएमच्या ॲक्स्ट्रॅक्टमधून तुम्हाला या ठिकाणी शोधून लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि हा डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. देन द नेक्स्ट वन इज ॲनालाइज द लाईन. या ठिकाणी एक लाईन तुम्हाला दिलेली आहे आणि ती तुम्हाला विश्लेषण करायची आहे, ॲनालाइज करायची आहे. आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. म्हणजे ही जी लाईन तुम्हाला दिलेली आहे ती लाईन तुम्हाला काय करायची, विश्लेषण करायची आहे. देन पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, पर्सनल रिस्पॉन्स असतो, स्वमतचा असतो. या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे तुमचं काय दिलेलं आहे एक्सप्लेनसाठी, तर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लॉंग पाथ किंवा रोड इन मॅन्स लाईफ. म्हणजे पुढचा क्वेश्चन आहे पोएटिक डिव्हाइसचा. तर पोएटिक डिव्हाइसमध्ये मी मागील व्हिडिओमध्ये जेव्हा मी पेपर पॅटर्न सांगत होती त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की पोएटिक डिव्हाइसमध्ये फिगर ऑफ स्पीच हा येऊ शकतो प्रश्न. तर या ठिकाणी बघा फिगर ऑफ स्पीच विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक पोएमची एक लाईन दिलेली असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच लिहायचा असेल, म्हणजे अलंकार या ठिकाणी लिहायचा असतो. क्वेश्चन नंबर 5, पोएटिक क्रिएटिव्हिटी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे की इमेजिनेशन करायला सांगितलेलं आहे, कल्पना या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. तर हे इमेजिनेशन तुम्ही स्वतःच्या मनाने उत्तर लिहू शकता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तो ॲप्रिशिएशनचा असतो आणि तो प्रश्न असतो 4 मार्काचा. आणि ॲप्रिशिएशन हा जो प्रश्न आहे तो सोडवणे अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही ट्रिक यूज करू शकता, पण ॲप्रिशिएशन मात्र या ठिकाणी तुम्हाला थोडीशी पाठांतर करावीच लागते. या ठिकाणी एक पोएम तुम्हाला दिलेली आहे, ती पोएम तुम्हाला ओळखायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले असतात. हे या पॉईंट्सवरून तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, ह्या 2 गोष्टी तुम्हाला मात्र विद्यार्थी मित्रांनो पाठांतर कराव्याच लागणार आहेत सगळ्या पोएमचे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये 8 पोएम आहेत. 8ही पोएमचे तुम्हाला टायटल आणि पोएटचे जे नेम आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाठ असणे अतिशय महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही ट्रिक वापरून करू शकता, पण मात्र ॲप्रिशिएशन मात्र तुम्हाला या ठिकाणी पाठ असणे महत्त्वाचं आहे. त्या पोएमची थीम काय आहे, पोएटिक डिव्हाइस, लँग्वेज काय आहे, व्हॅल्यूज आणि तुमचं ऑपिनियन त्या पोएमबद्दल काय असणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला मात्र करून ठेवायला लागणार आहेत. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क पाडायचे असतील तर 8ही ॲप्रिशिएशन तुम्हाला या ठिकाणी काय करावे लागणार आहेत, तर पाठ करून ठेवायला लागणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सेक्शन नंबर 3 आहे. तर सेक्शन नंबर 3 हा पूर्णपणे रायटिंग स्किलचा असतो, 16 मार्काला हा येतो.
तर ह्याच्यामध्ये पण मी काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जसं मी सांगितलेलं होतं मागील व्हिडिओमध्ये की क्वेश्चन नंबर 3 सेक्शन 3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 जो असतो तो रायटिंग स्किलचा असतो. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. आता या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला ऑप्शन असणार आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा, दुसरा असणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पजचा आणि तिसरा असणार आहे तो असतो ग्रुप डिस्कशनचा. पण आपल्याला जो करायचा आहे तो पहिला प्रश्न करायचा आहे. म्हणजे मी हे रिकमेंड का करते, कारण हा प्रश्न सोपा असतो आणि कमी वेळ खावा हे मी सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवरती जास्त भर देणार आहोत. हे तुम्ही 5 मिनिटामध्ये किंवा 3 मिनिटामध्ये हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि अतिशय सोपा प्रश्न असतो. तर या ठिकाणी मी बघा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहावं कसं, म्हणजे रायटिंग स्किल कशी करायची आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची, ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. तर या ठिकाणी मात्र हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा वेगळा दिलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन असा दिलेला आहे की तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे आणि ती सिच्युएशन अशी आहे की यू आर अ गोपाल अ रिसेप्शनिस्ट, जे तुमचं नाव गोपाल आहे या ठिकाणी ऑलरेडी, त्याच्यामुळे दुसरं तुम्ही नाव या ठिकाणी यूज करू शकत नाही. रिसेप्शनिस्ट आहात तुम्ही इन द ऑफिस अँड कंपनी मॅन्युफॅक्चरिंग गारमेंट्स. एका कंपनीमध्ये तुम्ही कोण आहात तर रिसेप्शनिस्ट आहात ॲज अ गोपाल. सेल्स मॅनेजर मिस्टर देशमुख व्हिजिटेड, म्हणजे तुमच्या कंपनीला एक सेल्स मॅनेजर आहे मिस्टर देशमुख व्हिजिट करणार आहेत, व्हिजिट त्यांनी केलेली आहे. हँडेड ओव्हर द सेल्स रिपोर्ट टू बी सबमिटेड टू द जनरल मॅनेजर. जनरल मॅनेजरला काही सेल्स रिपोर्ट त्यांना हँडओव्हर करायची आहे म्हणून त्यांनी व्हिजिट केलेली आहे. हू वॉज बिझी अटेंडिंग अ मीटिंग. पण जनरल मॅनेजर जो आहे तो या ठिकाणी बिझी आहे एका मीटिंगमध्ये. आता सिच्युएशन कशी दिली आहे बघा, तर बघा सिच्युएशन अशा पद्धतीने दिलेली आहे की मिस्टर देशमुख आहे, ती या ठिकाणी बघा तुम्हाला काही सेंटेन्स दिले जातील. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हॅलो आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट टू द जनरल मॅनेजर. हा देशमुख जो आहे तो रिपोर्ट काय करण्यासाठी, सेल रिपोर्ट हे करण्यासाठी सबमिट करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. पण जनरल मॅनेजर जो आहे तो या ठिकाणी बिझी आहे. मग गोपाल म्हणतो, गोपाल कोण आहे तर रिसेप्शनिस्ट आहे. आय एम सॉरी बट द जनरल मॅनेजर इज इन द मीटिंग, कॅन यू लिव्ह अ मेसेज फॉर हिम अलॉंग विथ द रिपोर्ट्स. ठीक आहे, गोपाल ह्याला देशमुखला म्हणतोय. तर देशमुख म्हणतो सॉरी आय हॅव टू लिव्ह इमिडिएटली, मला लवकर जायचं आहे. टू कलेक्ट द अदर रिपोर्ट्स, मला दुसरे रिपोर्ट कलेक्ट करायचे आहे, त्याच्यामुळे मला लवकर जायचं आहे. प्लीज इन्फॉर्म द जनरल मॅनेजर दॅट आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली अँड आय विल सी हिम इन द इव्हनिंग. मी त्यांना कधी भेटणार आहे तर 5:30 वाजता भेटणार आहे विथ अदर रिपोर्ट्स. थँक्यू. तर देशमुख म्हणतो की मला या ठिकाणी लवकर जायचं आहे आणि मी त्यांना कधी भेटणार आहे तर 5:30 वाजता भेटणार आहे, असं तुम्ही कोणाला सांगा, जनरल मॅनेजरला सांगा. ठीक आहे. तर ॲज अ रिसेप्शनिस्ट तुम्हाला एक ड्राफ्ट करायचा आहे व्हर्च्युअल मेसेज. आता ड्राफ्ट कसा करायचा आहे व्हर्च्युअल मेसेज त्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, तुम्ही जाऊन पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही ॲज अ रिसेप्शनिस्ट, गोपाल नाव आहे तुमचं आणि तुम्ही एक व्हर्च्युअल मेसेज या ठिकाणी देत आहात कोणाला, जनरल मॅनेजरला. तर अशी एक सिच्युएशन या ठिकाणी तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज या ठिकाणी लिहायचा आहे. तर आशा करते की हा व्हर्च्युअल मेसेजचा जो प्रकार आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. पुढे जाऊया आपण. स्टेटमेंट ऑफ पर्पज आपल्याला करायचं नाहीये, त्याबद्दल मी जास्त एक्सप्लेन करणार नाहीये. ग्रुप डिस्कशन पण आपल्याला करायचं नाहीये. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर बी असणार आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी 3 ऑप्शन असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक ईमेल आहे, दुसरा रिपोर्ट रायटिंग आहे आणि तिसरा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. पण परत मी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्हाला कोणता क्वेश्चन करायचा आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन करायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये काय असते तर फक्त 8 ते 10 तुम्हाला क्वेश्चन्स या ठिकाणी बनवायचे असतात. दुसरं कोणतंच तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि जे क्वेश्चन असतात तेही तुम्हाला मनाने बनवायचे असतात. या ठिकाणी तुम्हाला एक बघा हे दिले आहे, क्वेश्चन दिले आहे. इमेजिन दॅट यू हॅव मेट विथ द टॉपर. तुम्ही MPSCच्या टॉपरला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेत आहात. तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही जर्नी ऑफ सक्सेस, त्यांची जी जर्नी आहे MPSC पास होण्याची, टॉपर बनण्याची, ती जर्नी तो तुम्हाला या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर इंटरव्ह्यू घेताना तुम्ही कशा प्रकारचे प्रश्न विचारतील विद्यार्थी मित्रांनो, तर 8 ते 10 तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत आणि हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी संपवायचा आहे.
ठीक आहे. तर अतिशय सोपा प्रश्न असतो हा इंटरव्ह्यूचा, म्हणून मी रिकमेंड करते की तुम्ही इंटरव्ह्यूचा क्वेश्चन सोडवायचा आहे. रिपोर्ट रायटिंग, ईमेल रायटिंग तुम्ही ऑप्शनमध्ये सोडून दिलं तरी हरकत नाही. या ठिकाणी तुम्हाला 4 मार्क 3.5 मार्क इझिली भेटू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी स्पीच रायटिंग आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे, भाषण. ठीक आहे, स्पीच रायटिंग आहे. त्यानंतर तुम्हाला ऑरमध्ये पण क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर बघा ऑरमध्ये काय दिलेलं आहे ते एक्सपेन्शन ऑफ आयडिया पण दिलेलं आहे. तर एक्सपेन्शन ऑफ आयडिया त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 पॉईंट्स दिलेले असतात. एक टॉपिक दिलेला असतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करायची असते आयडिया. तर मी रिकमेंड करते की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तसं तर एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा क्वेश्चन अतिशय सोपा असून हाही करू शकता, किंवा तुम्ही स्पीच रायटिंग सुद्धा करू शकता ॲज युअर विश, तुमची जशी इच्छा तशी. ठीक आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी एनीवन, तुम्हाला एकच अटेम्प्ट करायचा आहे. फिल्म रिव्ह्यू या ठिकाणी दिलेला आहे, पण हा आपण क्वेश्चन करणार नाही आहेत. ब्लॉग रायटिंग दिलेलं आहे आणि अपील दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कोणता प्रश्न करायचा आहे, तर ब्लॉग रायटिंग करायचं आहे. तर ब्लॉग रायटिंग हा अतिशय सोपा असतो, त्याचा फॉर्मॅट जो आहे ब्लॉग रायटिंगचा अतिशय सोपा असतो, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे 3.5 किंवा 4 मार्क या ठिकाणी इझिली तुम्हाला भेटू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल. या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस रिगार्डिंग क्लीनलीनेस किंवा हायजीन. तर याबद्दल तुम्हाला 100 to 150 वर्ड्समध्ये या ठिकाणी तुम्हाला ब्लॉग रायटिंग संपवायची असते. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सेक्शन 4 हा आपला नॉवेलचा असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. तर सगळ्या नॉवेलची म्हणजे 4ही नॉवेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4 नॉवेल्स आहेत आणि 4ही नॉवेलवरचे जे क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी तुम्हाला 110% विचारले जातात. तर मी विद्यार्थ्यांना हेच सांगेन की नॉवेलचे जे क्वेश्चन आन्सर आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, मात्र ते तुम्ही प्रेफर करून ठेवा. त्याचा अभ्यास तुम्ही, त्याचा स्टडी तुम्ही या ठिकाणी करून ठेवायचा आहे. बाकी तुम्ही प्रोज आणि पोएट्री ह्याचा अभ्यास नाही केला तरी चालेल, पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जो नॉवेल आहे त्याचे क्वेश्चन आन्सर या ठिकाणी 110% विचारले जातात, त्याच्यामुळे करायचं आहे. बघा पहिला जो प्रश्न असणार आहे तो आपल्या नॉवेलवरती असणार आहे. तर या ठिकाणी मॅच द फॉलोविंग म्हणून दिलेला आहे हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती, म्हणजे पहिला जो आपला नॉवेल आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल, तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत, एक मॅच द फॉलोविंग आहे ना, दुसरा आहे पिक द ऑड वर्ड आउट. ठीक आहे. वेगळा शब्द या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, ह्याच्यातून बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. दुसरा जो प्रश्न असणार आहे म्हणजे क्वेश्चन नंबर बी जो असणार आहे तो या ठिकाणी दुसरा आपला जो नॉवेल आहे टू सर्व विथ लव्ह ह्याच्यावरती असणार आहे. पण हा जो क्वेश्चन असणार आहे तो मोठा क्वेश्चन असणार आहे, म्हणजे आन्सर इन अबाउट 50 वर्ड्सचा असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी डिस्क्राईब, या ठिकाणी वर्णन करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. किंवा तुम्हाला एखादा कॅरेक्टर असेल त्याच्याविषयी तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकते. तर कॅरेक्टरमध्ये टू सर्व विथ लव्हमध्ये कोण कोण कॅरेक्टर आहेत, तर या ठिकाणी ब्रेथवट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी देनहम नावाचा एक कॅरेक्टर आहे विद्यार्थी, तो तुम्ही या ठिकाणी करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाचे 2-3 कॅरेक्टर आहेत या टू सर्व विथ लव्हमध्ये, ते तुम्ही अभ्यास करून ठेवायचं आहे. हाऊ डज मिस्टर ब्रेथवट मॅनेज टू इन्क्रीज द कल्चरल एक्सप्लोजर काय आहे एक्सपोजर ऑफ द क्लास. तर त्या ठिकाणी त्यांनी कसं मॅनेज केलेलं होतं, इन्क्रीज करण्यासाठी कल्चरल एक्सपोज क्लासमध्ये इन्क्रीज करण्यासाठी कसं त्यांनी मॅनेज केलं होतं. किंवा या ठिकाणी बघा दुसरा हा पण प्रश्न आहे की ब्रेथवटने डिस्क्राईब करायचं आहे की मॅनेज कसा केला होता त्यांचा क्लास. ठीक आहे. त्यांचा बिहेवियर, विद्यार्थ्यांचा बिहेवियर चेंज करण्यासाठी त्यांनी कसा मॅनेज केला क्लास. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा मोठा प्रश्न असतो 4 मार्काला. ठीक आहे. म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी असणार आहे, तो आपला असणार आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजच्या नॉवेलवरती. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा जो मिस्टर फोग आहे त्याच्यावरती विचारलेला आहे, आणि फिक्स म्हणजे डिटेक्टिव्ह जो होता फिक्स, ह्याने फॉगला अरेस्ट करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, अशा पद्धतीने काही प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि क्वेश्चन नंबर डी असणार आहे, आणि तो शेवटचा क्वेश्चन असणार आहे, तो असणार आहे आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. तर या ठिकाणी जो आपला शेवटचा नॉवेल आहे कोणता, द साइन ऑफ 4, तर त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर साइन ऑफ 4 मध्ये कोण कोण इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, तर मिस मोस्टन तुम्हाला माहिती आहे ती एक इम्पॉर्टंट आहे, आणि शेरलॉक होम्स, तर हा आपला डिटेक्टिव्ह आहे शेरलॉक होम्स आणि मिस मोस्टन.
ठीक आहे. तर या ठिकाणी बार्थोलोमिओचा मर्डर या ठिकाणी लीडमध्ये होता. ह्या ठिकाणी तेही तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे आणि शेरलॉक होमबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ थोडासा मी फास्ट घेतलेला आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी जर राहिल्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि ही प्रश्नपत्रिका जी सोडवली आहे मी थोडंसं फास्टमध्ये सोडून दाखवलेलं आहे. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू हे सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.